दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ला, भास्करगड आणि दुगारवाडी ही पर्यटन स्थळे राज्यासह देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी प्रसिद्ध ठिकाणे आहेत। विशेषतः पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या परिसराला भेट देतात। मात्र या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने पर्यटकांसह वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। हरिहर किल्ल्याकडे जाणारा रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय आणि खराब झाला असून पावसामुळे त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। त्यामुळे पर्यटकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनाही रोज या खडतर मार्गाचा सामना करावा लागत आहे। पर्यटकांची वर्षभर मोठ्या प्रमाणावर या भागात ये-जा होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या परिसराच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आपण बघू शकतात की हा माझ्या पाठीमागचा जो रस्ता आहे, हा रस्ता हरिहर किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे आणि हरिहर किल्ला येथे देशभरातून लाखो पर्यटक येत असतात आणि या किल्ल्याकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय बिकट परिस्थितीचा हा जो रस्ता आहे, हा रस्त्याची खूप दैनंदिन अवस्था झाली आहे आणि लाखो पर्यटक या पर्यटन क्षेत्राला भेट देत असतात आणि अशातच या रस्त्याची अशी बिकट परिस्थिती आपल्याला बघण्यास मिळत आहे। हरिहर किल्ला, भास्करगड आणि दुगारवाडी हे आमदार हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र आहे। या भागातील रस्ते, मूलभूत सुविधा आणि पर्यटन विकासाची कामे प्राधान्याने हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे। पर्यटनामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात। स्थानिक व्यावसायिक, हॉटेल, होमस्टे, वाहन चालक आणि इतर सेवा व्यवसायांनाही याचा लाभ मिळतो। त्यामुळे पर्यटन स्थळांचा सर्वांगीण विकास केल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते। यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने विशेष लक्ष देऊन हरिहर किल्ला, भास्करगड आणि दुगारवाडी परिसरातील रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास तातडीने करावा, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।